नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराणा प्रताप जयंती उत्साहात अमरावतीत साजरी. वीरांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या वीर महाराणा प्रताप यांची जयंती न्यू गणेश कॉलनी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त सराफा बाजारातील महाराणा प्रताप चौक तसेच न्यू गणेश कॉलनीतील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी जय महाराणा प्रतापाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमात महाकाली शक्तीपीठाचे पीठाधीश्वर शक्ती महाराज आणि नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शक्ती महाराज यांनी महाराणा प्रताप यांच्या स्वाभिमान, स्वराज्य आणि धर्मरक्षणाच्या विचारांची आज देशाला नितांत गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या जीवनातील त्याग, संघर्ष आणि न झुकण्याची वृत्ती प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरसेवक मिलिंद बांबल यांनी महाराणा प्रताप हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी संघर्ष केला. समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी महाराणा प्रताप यांच्या विचाराचा वारसा जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली. करणी सेना महिला जिल्हाध्यक्ष कांचन ठाकूर यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचा उल्लेख करत महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे असे आवाहन केले. कार्यक्रम दरम्यान शेकडो नागरिकांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. न्यू गणेश कॉलनीतील स्थानिक युवक आणि नागरिकांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात परिसरात भगवे ध्वज फडकवण्यात आले. दिवसभर देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला स्वर शक्ती महाराज, डॉक्टर जितेंद्र सिंह राजकुम, शक्ती सिंह राठोड, नरेंद्र सिंह चंदेल यांच्यासह नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चैनल. मोदी विचार मंच की ओर से, अंतर्राष्ट्रीय संत बौद्धिक मंच की ओर से मैं महामंत्री के नाते से आपको सभी को मैं बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं मैं देता हूं. इसी तौर पे मैं वीर महाराणा प्रताप जी का जयकारा लगाते हुए, छत्रपति शिवाजी महाराज जी का जयकारा लगाते हुए और हमारे भारत माता का जयकारा लगाते हुए दो शब्दों में यहाँ पे विराम करता हूँ. और दो शब्दों हमारे जो भी हमारे राजपूताना समाज से जो दो शब्दों देंगे, आह्वान करेंगे आगे के प्रोग्राम के लिए, उसमें हम लोग हर लोग हम सब देने हाजिर रहेंगे. बोलो महाराणा प्रताप, छत्रपति शिवाजी महाराज की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात आपण काय सांगाल? हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची आज जयंती आहे. ज्यांनी शौर्य आणि स्वाभिमानाचं एक प्रतीक म्हणून सर्व देशासमोर एक आदर्श निर्माण केला. ज्यांनी आपल्या स्वाभिमानासोबत कधी समझोता केला नाही. मुघल सम्राट असो, अकबर असो, एवढ्या मोठ्या ताकदीसमोर ते कधी झुकले नाही. त्यांना झुकवले. असे वीर शौर्याचे प्रतीक महाराणा प्रताप सिंह यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त मी त्यांच्या समस्त समाज बांधवांना, त्याचप्रमाणे भारतातील देशातील समस्त नागरिकांना महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. जय राजपूताना. मैं कंचन मोहन सिंह ठाकुर. सबसे बड़ा तो भाग्य यह है कि मेरा हिंदू धर्म में, और उससे भी बड़ा सौभाग्य यह है कि राजपूत समाज में मेरा जन्म हुआ. मैं चाहूँगी कि जब तक मुझे जन्म मिले मैं इसी समाज की प्रतिनिधित्व करूँ और सभी महिलाओं को सक्षमीकरण करने के लिए समाज के प्रति प्रेरणादायी ऐसा स्रोत एक प्रदान करूं. इसलिए मैं कंचन ठाकुर अपना ये शब्द देती हूँ कि मैं समाज के प्रति हमेशा एकरूप रहकर अपना दायित्व प्रदान करती रहूँगी. और जितने भी समाज के प्रति कभी कोई भी, इसके पहले भी किसी ने समाज के प्रति आवाज़ उठाई है तो हम सब ने एक होकर उसका विरोध किया. गलत के लिए गलत और सही के लिए सही. राजपूतों की ज़बान ही काफ़ी होती है और राजपूत समाज कल भी एक प्रेरणादायी
क्षत्रिय समाज रहा है और आने वाले फ्यूचर में भी सभी समाजों के लिए एक प्रेरणादायी स्थान रहेगा। ये मैं अपनी ओर से वचन देती हूँ और सभी गणमान्य व्यक्तियों को शाम में भी राजकमल चौक में महाराणा प्रताप सिंह जी के जयंती के उपलक्ष्य में आमंत्रित करती हूँ कि आज शाम को भी सभी ने 6:30 बजे वहाँ पर आकर पूजा की जाए। प्रतिमा का पूजन रखा गया है और ये पहला ही साल है और आने वाले साल में हर साल हम उससे कुछ बेहतर करने की कोशिश करेंगे। ऐसा ही वचन देकर मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ। धन्यवाद। जय महाराज। जय महाराज। वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह जी की